सर्व लाडक्या बहिणीसाठी अतिशय मोठी आनंदाची बातमी. तर आता मराठी नवीन वर्ष म्हणजेच गुढीपाडवा. गुढीपाडव्याच्या निमित्ताने लाडक्या बहिणीच्या निधीमध्ये वाढ झालेली आहे. 1500च्या ऐवजी आता तुम्हाला 2100 रुपये हप्ता मिळणार आहे. वाढ झालेली आहे. 2026 आणि 27च्या अर्थसंकल्पात 19 मार्च 2026 रोजी सादर योजनेसाठी 26.500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मागील वर्षी 2025 आणि 26 मध्ये 66 कोटी होती, म्हणजे सुमारे 26% किंवा 9.500 कोटींचा कपात झाली आहे. हे मुख्य ई-के-वाय-सी आणि पडताळणीनंतर लाभार्थी संख्या कमी झाल्यामुळे 2.43 कोटीवरून सुमारे 1.8 कोटीपर्यंत हप्ता वाढ. 1500 ते 2100 रुपये. अर्थसंकल्पात कोणतेही वाढ जाहीर होत असल्याचे निवडणुकीपूर्वी नंतर अनेकदा चर्चा झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योग्य वेळी वाढ करू असे सांगितले, पण अद्याप ठोस निर्णय नाही. काही बातम्यांमध्ये लवकरच असे म्हटले जाते, पण मार्च 2026 पर्यंत लागू झालेली नाही. यापुढे होऊ शकते. योजना सुरूच राहणार. फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे की योजना बंद होणार नाही. आवश्यक भरीव निधी 19 मार्च म्हणजेच गुढीपाडवा. मार्चचा हप्ता. फेब्रुवारी आणि मार्चचे हप्ते अजूनही रखडलेले आहेत किंवा विलंब होत आहे. काही ठिकाणी फेब्रुवारीचा हप्ता मार्चमध्ये येऊ शकतो किंवा दोन्ही एकत्र 3000 रुपये येण्याची शक्यता आहे. मार्चचा पहिला हप्ता 10 ते 15 दिवसातही पैसे जमा न झाल्याचे महिलांमध्ये प्रतीक्षा आणि संभ्रम आहे. काही बातम्यांनुसार मार्च अखेरीस किंवा 19 ते 20 मार्च नंतर एकत्र हप्ता येऊ शकतो. 19 मार्च म्हणजेच गुढीपाडव्याच्या निमित्ताने येऊ शकतो, पण ठोस तारीख अद्याप झालेली नाही. ई-के-वाय-सी मुदत 31 मार्च 2026 पर्यंत वाढवली आहे. ज्यांच्या ई-के-वाय-सी त्रुटी आहे, चुकीचे उत्तर दिले असतील त्यांनी ऑनलाईन दुरुस्ती करावी, नाहीतर रखडलेले हप्ते मिळणार नाहीत. इतर महत्त्वाचे अपडेट्स. योजना पूर्णपणे सुरूच राहणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात स्पष्ट केलं आहे की निधीमध्ये वाढ होते. योजना बंद होणार नाही. काही ठिकाणी महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत आनंदाची बातमी समोर येत आहे आणि या योजनेअंतर्गत महिलांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीच्या निधीमध्ये वाढ करण्याबाबत सरकार सकारात्मक विचार करत असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे राज्यातील लाखो महिलांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. राज्यातील महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजना म्हणजेच 19 मार्च 2026 रोजी 2100 रुपये हप्ता करण्याचं जाहीर आली आहे. या योजनेच्या निधीत वाढ करण्याचा प्रस्ताव समोर आला असून सध्याच्या हप्त्यापेक्षा अधिक रक्कम देण्याची शक्यता जास्त आहे. महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेत मोठा बदल होण्याची शक्यता. महिलांना मिळणाऱ्या मानसिक मदतीत वाढ करण्याचा विचार सुरू असल्याने राज्यातील महिलांमध्ये उत्सुकता वाढलेली आहे. महिलांचे आर्थिक सक्षमीकरण सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत निधी वाढीची चर्चा सुरू झाली आहे. जर हा निर्णय झाला तर राज्यातील लाखो महिलांना याचा थेट फायदा होणार आणि 19 मार्च 2026ला पैसे जमा होणार. लाडक्या बहिणींना आर्थिक आधार देणाऱ्या लाडकी बहीण योजनेच्या निधी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यापेक्षा सध्या मिळणाऱ्या रकमेपेक्षा अधिक मदत मिळवण्याची अपेक्षा महिलांकडून व्यक्त केली जात आहे. 2026 आणि 27 यासाठी कोटींची तरतूद. अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेसाठी 2650 कोटी रुपये मंजूर झाले. मागील वर्षी 2025 आणि 2026 मध्ये 36 कोटीवरूनही 26% कमी आहे. योजना सुरू राहणार, बंद होणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात स्पष्ट केलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अशीच सुरू राहील आणि आवश्यक भरीव निधी उपलब्ध करून दिला जाईल. हप्ता 1500च्या ऐवजी कायम 2100 रुपयापर्यंत वाढ करण्याची निवडणुकीपूर्वी चर्चा होती, पण 2026 अर्थसंकल्पात हप्त्यात कोणतीही वाढ जाहीर झालेली नाही आत्तापर्यंत. सध्या दरमहा 1500 रुपये मिळत आहेत. 19 मार्च 2026 रोजी होऊ शकते तर 10 दरम्यान 1500 रुपये मिळत राहतील. तर लाभार्थी संख्या कमी झाली. ई-के-वाय-सी आणि पडताळणीनंतर लाभार्थीची संख्या 2.43 कोटीवरून सुमारे 75 ते 1.8 कोटीवर आली आहे. त्यामुळे निधीवर बचत होत आहे. बीड जिल्ह्यात 2.83 लाख अपात्र. एकट्या बीडमध्ये 2.83 लाख महिलांना अपात्र ठरले गेले. राज्यभरात लाखो अर्ज बाद झाले आहेत. निधीत 9.500 कोटी कपात. मागील वर्षीच्या तुलनेत 9.500 कोटी कमी तरतूद. हे लाभार्थी कमी झाल्यामुळे आर्थिक दबावामुळे असल्याने सांगितले. 2100 रुपयाची चर्चा सुरूच. काही माध्यमांमध्ये 2100 रुपयाचा हप्ता वाढवण्याची चर्चा आहे, पण अर्थसंकल्पात ठोस घोषणा नाही. सरकार योग्य वेळी निर्णय घेईल असे सांगितले. शेतकरी कर्जमाफीबरोबर योजना सुरू. अर्थसंकल्पात पात्र शेतकऱ्यांना 2 लाख कर्जमाफी जाहीर झाली. लाडकी बहीण योजना
सुरू ठेवण्याची हमी दिली. अजित पवार यांच्या नावाची चर्चा. योजनेला अजित पवार यांचे नाव देण्याची किंवा त्यांच्या स्मृतीत बदलण्याची चर्चा पण अद्याप निर्णय नाही. भविष्यात 25 लाख नवीन लाभार्थी. काही अपडेट्सनुसार योजनेच्या विस्तारात आणखी 25 लाख महिलांनी लखपती दीदी बनवण्याचे उद्दिष्ट आहे, पण निधीमध्ये वाढ स्पष्टता दिलेली तर 19 मार्च 2026 रोजी तुम्ही चेक करू शकता पैसे आले खात्यात की नाही आले ते. पोर्टलवर लाडकीबहीण.महाराष्ट्र.gov.in वर लॉग इन करा आणि लगेच पैसे खात्यात आले का ते चेक